नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 7 मे रोजी मतदान झालं आणि या मतदानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बारामती हा जो मतदारसंघ आहे हा पुन्हा केंद्रस्थानी होता. आणि अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीमध्ये काय होणार याची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे. आणि त्यानिमित्त जे काय राजकारण होते, विशेषतः अजित पवार शरद पवार यांच्या 2 गटांमध्ये किंवा पक्षांमध्ये जे काय राजकारण होते, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे सगळं आपण पाहतोय. आणि त्यामुळे 7 मेच्या दिवशी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये हा जो संघर्ष आहे, यांच्यामध्ये जी लढत आहे, त्यासाठी मतदान होणार होतं. आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा बारामती हा मतदारसंघ केंद्रस्थानी आला की तिथे काय होणार. आता या सगळ्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे आत्तापर्यंत की अजित पवार जेव्हापासून शरद पवारांच्या नेतृत्वाखालून वेगळे झाले, नेतृत्व जुगारून बाजूला पडले, त्यानंतर कशा पद्धतीने एकमेकावर ते टीका करतायत. त्याच वेळेला विशेषतः शरद पवारांच्या बाजूने किंवा सुप्रिया सुळेंच्या बाजूने अजित पवारांचेच बंधू कसे आलेले आहेत आणि ते कसे अजित पवारांवर टीका करायला लागलेले आहेत. मग त्याच्यामध्ये श्रीनिवास पवार असतील, राजेंद्र पवार असतील किंवा युगेंद्र पवार हे त्यांचे पुतणे असतील, ही सगळी मंडळी जी आहेत आता शरद पवारांच्या सोबत आहेत आणि ते वारंवार कुठेतरी अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतायत. हे आपण पाहत आलेलो आहोत आणि त्यावर अजित पवारांनी सुद्धा वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे. आता जसं हे मतदान जवळ आलं 7 मेचं, त्यावेळेला अजित पवारांना आणखी हे जे टीकेचे जे बाण होते ते अधिक वेगाने किंवा अधिक मोठ्या प्रमाणावर सोडले जाऊ लागले. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मतदान जे आहे ते आपल्या बाजूने व्हावं यासाठी मतदारांना आमिष दाखवली जात आहेत, मतदारांना पैसे वाटले जात आहेत अजित पवारांकडून, अशा पद्धतीचे आरोप रोहित पवारांनी केले. रोहित पवार तर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करतायत. तर खरं तर अजित पवारांनी त्याविषयी सांगितलेलं आहे. पण या निमित्ताने रोहित पवारांनी आरोप केला की मतदारांना आकर्षित करण्यासाठी, आकृष्ट करण्यासाठी त्यांना पैसे दिले जात आहेत. प्रत्येक मागे काय 5,000 रुपये, 2,500 रुपये अशा पद्धतीने दर चाललेला आहे वगैरे असे आरोप त्यांनी केले. त्यावेळी अजित पवारांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की अशा पद्धतीने पैसे वाटण्याची मला कधीच गरज भासत नाही आणि त्यांच्या या मतावर विश्वास ठेवावा लागतो. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं बारामतीमध्ये ते स्वतः आमदार झालेले आहेत, सुप्रिया सुळे खासदार झालेले आहेत आणि बारामती हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला हे स्पष्टच आहे. त्यामुळे तिथे पैसे देऊन जिंकण्याची कधी आवश्यकता भासलेली नाही. तर आता हे जे आरोप केले जात आहेत ते त्यामुळे निरर्थक वाटतात, पण ते केले जात आहेत. आणि अजित पवारांना सुद्धा या आरोपांना कसं प्रत्युत्तर द्यायचं माहिती असलं तरीसुद्धा पहिल्यांदाच असे आरोप त्यांच्यावर होत असतील. कारण इतक्या वर्षामध्ये सगळं राजकारण हे पवार कुटुंबाचंच तिकडे होतं, त्याला कोणाचाही विरोध कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला नाही. पण आता प्रत्यक्ष कुटुंबातच वाद झाल्यामुळे नातेवाईक एका बाजूला त्यांचे गट पडलेले आहेत, तर इकडे अशा पद्धतीने पैशाचा आमिष दाखवल्याचे आरोप होत आहेत. तिकडे सहानुभूती मिळवण्यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या मातोश्रींना भेटायला गेल्या. त्यावरनं सुद्धा चर्चा झाली की त्या कशासाठी गेल्या, तर तिथे ते आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या असं म्हटलं गेलं. तर अशा पद्धतीने हे सगळं अजित पवारांना लक्ष करण्यासाठी, अजित पवारांपासून मतदारांना कुठेतरी वेगळं करण्यासाठी आणि अजित पवार कसे यात सगळ्यातले खलनायक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्याच्यात अजित पवारांचे समर्थक असलेले दत्ता भरणे जे आमदार आहेत त्यांचे सुद्धा एका कामगाराशी किंवा एकाच राष्ट्रवादीच्याच एका कार्यकर्त्याशी झालेलं भांडण, त्यांचा झालेला तंटा, वाद याचाही व्हिडिओ सातत्याने व्हायरल करण्यात आला. त्याच्यात त्या कामगाराला या दत्ता भरणेंनी शिवीगाळ केली किंवा त्याला काही अपशब्द वापरले, तर ते सातत्याने दाखवण्यात आलं की बघा अजित पवारांचंच समर्थन याला असणार आणि म्हणून दत्ता भरणे अशा पद्धतीने एका व्यक्तीला असं अपशब्द वापरतायत, शिवीगाळ करतायत हे सांगण्यात आलं. कुठेतरी मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करतायत का असाही संशय व्यक्त केला गेला. ते हे सगळे वेगवेगळे या ज्या क्लुप्त्या आहेत या सगळ्या लढवल्या जात आहेत जेणेकरून अजित पवारांच्या विरुद्ध वातावरण तयार व्हावं. अर्थात राजकारणामध्ये असं होतंच आणि त्याला कोणी चुकलेलं नाही आहे. प्रत्येकाला अशा पद्धतीने राजकारणाला सामोरं जावं लागतं. त्यात अनेक आरोप होत असतात, खोटे आरोप केले जातात, खरे आरोप असतात, सगळं होत असतं. पण एकंदरीत अजित पवारांवर या गेल्या काही दिवसांमध्ये हे जे
शाब्दिक बाण आहेत किंवा आपण म्हणू आरोप असतील, तर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, जेणेकरून कुठेतरी त्यांच्या विरोधी एक वातावरण तयार व्हावं आणि सुप्रिया सुळेंच्या बाजूने मतदार जो आहे तो आकृष्ट व्हावा. तर हा एक राजकारणाचा भाग म्हणून आपण म्हणू शकतो. आता त्याच्यात एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे स्वतः शरद पवार यावेळेला मतदानासाठी 7 मे रोजी जे मतदान झालं बारामतीमध्ये, तर त्याच्यात स्वतः शरद पवार मतदानासाठी आले. तब्बल 10 वर्षांनी शरद पवार हे मतदानाला आलेले आहेत. कारण यापूर्वी त्यांचं मतदान हे मुंबईहून होत होतं. मुंबईचा 214 जो वॉर्ड क्रमांक आहे तिथे ते मतदान करत असत. त्यांचं म्हणजे सदानंद सुळे असतील किंवा रेवती सुळे हे ज्या सुप्रिया सुळेंच्या कन्या आहेत त्या सगळ्यांचं मतदान तिथे होतं. पण यावेळेला प्रथमच सगळे जे आहेत हे सगळे बारामतीमध्ये मतदान करत होते. आणि त्याचं स्वाभाविकच कारण आहे ते म्हणजे सुप्रिया सुळेंना एक बळ मिळावं, पाठबळ मिळावं, हाच त्यामागचा उद्देश होता. कारण आता त्यांनाही लक्षात आलं असेल की पूर्वी ठीक होतं, पूर्वी अजित पवार आणि आपण सगळेच एकत्र होतो, त्यामुळे बारामती हा बालेकिल्ला भेदणं हे कोणालाही शक्य होत नव्हतं. अजित पवार हे आमदार म्हणून पण निवडून येत होते, सुप्रिया सुळे खासदार निवडून येत असताना अजित पवारांचीच साथ त्यांना लाभत होती, शरद पवारही सोबत होते. त्यामुळे हे सगळं जे गणित होतं ते सगळ्या गणितामुळे आपोआपच सहज निवडून येता येणं अजित पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना हे सहज शक्य होतं. पण सगळ्यात जास्त ताकद जी होती अजित पवारांची होतीच. कारण आत्ता आपण ती पाहतोय, जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासोबत 41 आमदार बाजूला झालेले आहेत. म्हणजे किती प्रमाणामध्ये ही ताकद त्यांच्यासोबत आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि अशा वेळेला मग सुप्रिया सुळे यांना जर ताकद द्यायची, बळ द्यायचं, तर आपल्याला मुंबईतलं सगळं मतदान जे आहे आपल्या कुटुंबाचं हे बारामतीमध्ये वळवावं लागेल. हे लक्षात आल्यानंतर कदाचित शरद पवारांनी ते सगळं बदलून घेतले असतील पत्ते, आणि त्यामुळे आता बारामतीत त्यांनी मतदान केलेलं आहे. यापूर्वी 2013 मध्ये जेव्हा ते मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होते त्यावेळेला ती अट तिथे होती की तुम्ही मुंबईचे इकडचे मतदार असले पाहिजे, मुंबईत तुमचं घर असलं पाहिजे, निवासस्थान असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवू शकत नाही. आणि त्यामुळे शरद पवारांनी मग इकडचा तो पत्ता बदलून घेतला सिल्वर ओकचा. पण त्याआधी तो बारामतीचाच होता. त्याच्या आधी त्यांना मुंबईमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवायची होती, पण त्यावेळेला इकडचा पत्ता नसल्यामुळे ते बारगळलं होतं. आणि त्यावेळेला विलासराव देशमुख हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले होते, पण त्यांच्या निधनानंतर सगळं मग चित्र बदललं. पण तेव्हा शरद पवारांनी तो पत्ता बदलून मुंबईचा करून घेतला होता. मात्र त्यानंतर 2014 असो किंवा 2019 असो, या दोन्ही लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान शरद पवारांना तो पत्ता जो आहे तो बदलावा असं वाटला नाही. याचं कारण स्वाभाविकच होतं की सुप्रिया सुळे तिथून जिंकत होत्या आणि सहज जिंकणार होत्या. त्यासाठी शरद पवारांनी जाऊन खास मतदान करावं बारामतीत याची काहीच आवश्यकता नव्हती. इतकं सरळ साधं गणित होतं की सुप्रिया सुळे काही करून जिंकणारच. पण आता मात्र परिस्थिती अशी बदललेली आहे की आता सुप्रिया सुळेंना ती मदत करायला, ते पाठबळ द्यायला अजित पवार सोबत नाहीत, त्यांच्यासोबतचे आमदारही नाहीत. त्यातले जे विविध विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांची साथ आता अजित पवारांच्या सोबत आहे. आणि अशा वेळेला मग सुप्रिया सुळेंना काहीतरी ताकद मिळाली पाहिजे म्हणून शरद पवार आणि इतर सुद्धा सदानंद सुळे असतील, रेवती सुळे या सगळ्यांनी यावेळेला बारामतीतून मतदान केलेलं आहे. आणि हे सगळे जे प्रसंग मगाशी मी सांगितले किंवा हा जो शरद पवारांनी पत्ता बदललेला आहे, हे जे घटनाक्रम आहेत हे दाखवत आहेत की कुठेतरी निश्चितपणे सुप्रिया सुळे यांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकू लागलेली आहे. कुठेतरी निश्चितपणे आपल्याला धक्का बसू शकेल अशी भीती नक्कीच त्यांच्या मनामध्ये असणार. कारण यापूर्वी सगळं सुरळीत होतं, पण आता तसं राहिलेलं नाही. एक मोठा वर्ग आमदारांचा असो, मतदारांचा असो आणि स्वतः अजित पवार हे वेगळे झालेले असल्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढवली आहे. आत्ता तर अगदी अजित पवारांच्या आईलाही राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून त्या माध्यमातून तरी अजित पवारांना कुठेतरी एक छेद देता येतो का असा प्रयत्न झाला. त्यावेळेला श्रीनिवास पवार जे त्यांचे छोटे बंधू आहेत अजित पवारांचे, ते म्हणाले की आईला आवडलेलं नाही अजित पवारांनी वेगळं होणं, आणि त्यामुळे त्या ह्या राजकारणात पडू इच्छित नाहीत, त्यामुळे त्या कोल्हापूरला निघून गेलेल्या आहेत. पण प्रत्यक्षामध्ये मतदानासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातल्या संघर्षाच्या ठिकाणी मतदान करण्यासाठी अजित पवारांच्या मातोश्री आलेल्या होत्या. त्यांना स्वतः अजित पवार घेऊन आले की त्या कुठेही गेलेल्या नव्हत्या, त्या पुण्यामध्ये होत्या आणि त्यांना आपण मतदानासाठी आणलेलं आहे आणि त्यांनी मतदान केलं.
म्हणजे त्यांनाही आणण्याचा प्रयत्न झाला, त्यांचं कसं मन अजित पवारांनी दुखावलेलं आहे असं सांगण्याचा प्रयत्न झाला. तर या सगळ्यातून दिसून येतं की कुठेतरी ही निवडणूक बारामतीची भावनिक करायची, जास्तीत जास्त नातेवाईकांना अजित पवारांच्या विरोधात उभं करायचं, वेगवेगळे आरोप आमिष दाखवल्याचे आरोप करायचे, भांडणांच्या माध्यमातून कसं अजित पवार हे वागतायत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. ही सगळी चिन्ह जी आहेत आणि त्याचबरोबर मतदानासाठी आपला मुंबई या मतदारसंघ सोडून पत्ता बदलून सगळ्यांनी बारामती देऊन मतदान करायचं, हे सगळं हेच दाखवतं की कुठेतरी नक्कीच सुप्रिया सुळे, शरद पवार यांना या बारामतीच्या आपला जो काय बालेकिल्ला होता त्याच्यावरची जी पकड होती ही हळूहळू ढिली पडते की काय, आता ढिली पडणार का, ते आपल्या हातून निसटणार का, ही भीती आता मोठ्या प्रमाणात वाटत असली पाहिजे. त्याशिवाय असं होणार नाही. त्यामुळे शरद पवारांचा पत्ता आता या निवडणुकीत कट होणार का, जो त्यांनी आता कापला पत्ता स्वतःचा बदललेला आहे, मुंबईहून बदलून ते बारामतीमध्ये आलेले आहेत, तर हा पत्ता आता मतदारच कट करणार का, हा सुद्धा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर 4 जूनला मिळेल. ते बघूया काय उत्तर असेल ते. पण या सगळ्या घटनाक्रमांकडे पाहता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, काय नेमकं या परिस्थितीचं आकलन तुम्ही कराल ते जरूर सांगा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.